Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे में। जिस तरह से आप देख रहे हैं, शहर की पुलिस एक्शन मोड में नजर आ रही है। लगातार कार्रवाइयां पुलिस द्वारा की जा रही है। अभी का जो मामला रहा, कैनॉट प्लेस के ऊपर एक झगड़ा हुआ था जिसमें तेजधार हथियारों का इस्तेमाल किया गया था। इस मामले में कुछ लोगों को गिरफ्तार किया गया और उन्हें कैनॉट प्लेस पर लाया गया जहां पर यह झगड़ा हुआ था। वहां पर पुलिस का पता नहीं आया कि कुछ और रिकवरी इस केस की बाकी है, कुछ और हथियार इसमें मिल सकते हैं। ये जो पूरी घटना हुई है, ये दो गुटों का एक झगड़ा था या फिर कुछ लोग कैनॉट प्लेस पर आकर एक दूसरे से भिड़ गए। कैनॉट प्लेस जो जाना जाता है कि एक रिलैक्स करने के लिए वहां पर यूथ जाते हैं, चाय वगैरह, कोल्ड ड्रिंक्स या फिर जो भी वहां पर चीजें मिलती है उन्हें एंजॉय करते हैं। ये जो घटना हुई है, इस तरह की घटना आगे ना हो, इसलिए पुलिस ने वहां पर जितने भी लोग मौजूद थे सभी से आह्वान किया कि इस तरह की एक्टिविटी में अगर आप पाए जाएंगे तो आप पर सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। ये जो आरोपी है, इन्हें पूरे कैनॉट प्लेस में पैदल घुमाया भी गया। जो घटना स्थल है वहां पर लेकर जाके पुलिस ने कुछ और चीजें जानने की कोशिश की। लक्षात घ्या, आता हे जे तुमच्या समोर जे हा जो प्रकार जो आहे, तरी कॅनॉट जे आपल्या शहरातले नामांकित एक बाजारपेठ आहे, ज्या ठिकाणी लोक नाश्त्यासाठी येतात, चहासाठी येतात। तर सर्वांना एकच विनंती आहे की चहा नाश्त्याचा आपण आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा। एवढे व्यापारी वर्ग आहेत, सर्व कायद्याचं पालन करणारी मंडळी आहेत, परंतु या ठिकाणी येऊन जर कोणी जर कायदा बिघडवायचा जर प्रयत्न करत असेल तर आम्ही सक्षम आहोत। तर कृपा करून चहापाणी घ्या, इथल्या मार्केटमधून वस्तू घ्या, लाभ घ्या, परंतु कुठल्याही प्रकारे आगाऊपणा करून स्वतःच्या घरच्यांना अडचण होईल, स्वतःला कुठल्या कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागेल, या गोष्टींपासून दूर राहा आणि आपलं स्वतःचं करिअर बघा। मोस्टली तुम्ही सगळे तरुण मंडळी आहे, बरोबर? तर गाव खेड्यावरून आलेले आहे, तिथं शहरातले काही आहेत, तर सगळे सुसंस्कृत घरातले आहेत। तर आपापल्या सर्व शिक्षणाचा लाभ घ्या, येणाऱ्या पुढल्या करिअरचा विचार करा। एक गुन्हा दाखल झाला तर आयुष्यात पुढे नोकरी मिळत नाही, 4-5 वर्ष कमी कमी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात। या अनुषंगानं स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या करिअरचा विचार करा, आईवडिलांचा विचार करा। चुकीच्या कृत्यात गुंतू नका, काही झालं तर कायदा आपलं काम करेल, त्यावेळेस तुम्हाला तिथून पुढे पश्चाताप होईल, याची तुम्हाला शासन। तुम्हाला सर्वांना प्रेमाचा हा सल्ला आहे। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर शहरामधील कॅनॉट जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये शहरातील सर्व भागातील तरुणाई येत असते। तर तरुणाईने या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। इथं मोबाईलची दुकानं आहेत, खाण्यापिण्याची दुकानं आहेत, नाश्त्याची दुकानं आहेत, ते करणं अपेक्षित आहे। याच्या व्यतिरिक्त जर कुणी जर विनाकारण या ठिकाणी येऊन चहा पिण्याच्या कारणावरून किंवा इतर कुठल्याही कारणावरून जर भांडणं करत असतील, चाकू छुरी चालत असेल, तर त्या ठिकाणी कायदा सक्षम आहे आपले उत्तर देण्यासाठी आणि त्याप्रमाणे आम्ही योग्य ती कारवाई करू। योग्य कलमांवर गुन्हा दाखल झालेले आहेत, 307 चे गुन्हे आहेत एक, आणि त्या अंतर्गत आरोपितांना अटक करण्यात आली आहे। बाकी काही आरोपी आहेत, सर्व शाळकरी कॉलेजचे मुलं आहेत, शाळकरी नाही आहेत, कॉलेजचे मुलं आहेत किंवा इतर काही टुकार आहेत, रेकॉर्डवरचे काही क्रिमिनल्स आहेत अशा प्रकारचे। तर या सर्वांना धडा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस सक्षम आहे। कुठल्याही प्रकारे कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। काही छोटे मोठे वादविवाद प्रत्येक ठिकाणी होत असतात, घराघरात देखील वाद होत असतात, पण याचा अर्थ हा नाही की कायदा कुणी हातात घ्यावा। पोलीस स्टेशन आहे, तक्रारी द्याव्यात, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल। स्वतः जर न्याय निवाडा करण्याचा जो कोणी प्रयत्न केला तर योग्य कडक कारवाई करण्यात येईल। आपण जे पाहताय ते जो 2 दिवसांपूर्वी जो गुन्हा घडलेला आहे, त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचे जे घटनास्थळ आहे ते घटनास्थळाची पडताळणी आहे। आरोपी कोणत्या दिशेवरून कोणत्या दिशेला गेले, त्या अनुषंगानं जे आरोपींची मुवमेंट झालेली आहे ते सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर करण्याच्या अनुषंगानं, त्याचे पुरावे गोळा करण्याच्या अनुषंगानं आहे। त्याचप्रमाणे याच्यात जे हत्यार वापरले गेले आहेत त्यातलं एक हत्यार जप्त आहे, दुसरं हत्यार जे आहे ते जप्त करण्याच्या अनुषंगानं आम्ही झडती मोहीम अशा प्रकारे राबवलेली आहे। आरोपी आमच्या सोबत आहेत, आरोपींनी जे ठिकाणं दाखवले त्या अनुषंगानं पुढील कामगिरी चालू आहे। तरुणांना माझं हेच आव्हान राहील की तरुणांनी योग्य वयात योग्य शिक्षण घ्यावं, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावेत, चुकीच्या कामगिरीत गुंतू नये। चुकीच्या कारवाईत गुंताल, मित्रांसाठी म्हणून तुम्ही इथे याल, भांडणं कराल, एकमेकांशी भांडणातून जर चाकूछुरीचा वापर होत असेल तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे।
मध्यमवर्गीय चांगले सुसंस्कृत घरातली मुलं आहेत, काही काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत, तर स्वतःच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारचं कृत्य करणं बिलकुलही अपेक्षित नाही. विचार करायला पाहिजे की घरी आपल्या आई वडील वाट बघतायत, कुटुंबीय वाट पाहतायत, तर ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे. याच्या अनुषंगाने भांडणं झाले तर या पोलीस स्टेशनला या, तक्रारी द्या, आपल्या तक्रारीवर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. परंतु अशा प्रकारे भांडणं करून स्वतःचा जीव पणाला लावणं योग्य नाही आणि इतराचा जीव सुद्धा धोक्यात घालणं योग्य नाही. असं असेल तर पोलीस दल योग्य कारवाई करण्यास सक्षम आहे. एवढं. ये पूरा मामला रहा. इस तरह से इन आरोपियों को पूरे कैनॉट के ऊपर पैदल चलाया गया. जो ये मामला हुआ है, जिस तरह से यूथ आज आपस में एक दूसरे से भिड़ जा रहे हैं और हथियारों से हमला करने में परहेज नहीं कर रहे हैं, ये हमारे समाज के लिए ठीक नहीं है. मैं सभी यूथ से गुजारिश करता हूं कि हमारा कानून बहुत सख्त है. अगर आपके साथ कुछ गलत हो रहा है तो आप कानून का सहारा लीजिए. सही वे में अगर आप चलेंगे तो आप हमेशा कामयाब होंगे. बाकी जो ये खबर है, इस पे आपकी क्या राय है, हमें कमेंट कर जरूर बताएं. मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज टुडे, औरंगाबाद.